Dear students, now we are going to learn a poem. The name of the poem is The Parts of Speech. What is the name of the poem? The Parts of Speech is the name of the poem. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय तर शब्दांच्या जाती. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. अकॉर्डिंग टू प्लेस, अकॉर्डिंग टू यूज ऑफ वर्ड प्रेझेंट इन सेंटेन्स, there are 8 parts of speech in English. So dear students, what is the meaning of the parts of speech? Parts of speech म्हणजे शब्दांच्या जाती. ही कविता आपण अभ्यासणार आहोत. Now, every name is called a noun as field and fountain, street and town. Every name is called a noun as field and fountain, street and town. म्हणजे प्रत्येक नाम जे असतं त्याला आपण काय म्हणतो? प्रत्येक नावाला आपण नाम असे म्हणतो. नाउन म्हणजे नाम. फील्ड म्हणजे जसे फील्ड. फील्ड म्हणजे आपणास माहीत आहे, फील्ड म्हणजे जमीन किंवा शेती. फाउंटन म्हणजे कारंजे. स्ट्रीट म्हणजे मोठा रस्ता. टाउन म्हणजे छोटे शहर. पुढे बघूया. नाउन हे तुम्हाला समजलं असेलच. नाउन म्हणजे नाम. दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला मी इंग्रजी आणि मराठीमध्ये याची व्याख्या मी सांगणार आहे. नाउन इज डिफाईन्ड ॲज नेम गिवन टू थिंग, प्लेस, पर्सन, मटेरियल, feeling is called as noun. Now in place of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. In place of noun, the pronoun stands as he and she can clap their hands. म्हणजेच नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी सर्वनाम काय करतो? नामाचे जे कार्य आहे ते करतो. ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. जसे ही आणि शी हे उदाहरणे आहेत आणि हे जसे काय करत आहेत? टाळ्या वाजवत आहेत. त्यांच्या हाताने टाळ्या वाजवत आहेत. म्हणजेच प्रोनाऊन म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन असे म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात. द वर्ड विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड ॲज प्रोनाऊन. ही त्याची व्याख्या आहे, हे त्याची डेफिनेशन आहे. नेक्स्ट, द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग ॲज मॅजिक वॉन्ड ऑर ब्रिडल रिंग. बघा, ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. द वर्ड विच इज यूज टू डिस्क्राइब नाउन इज कॉल्ड ॲज वॉट? ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ थिंग. विशेषण एका बाबीची विशेषता सांगतं किंवा एका बाबीची विशेषतेचं वर्णन करतं. ॲज मॅजिक वॉन्ड ऑर ब्रिडल रिंग. जशी जादूची कांडी किंवा वधूची अंगठी. ज्याप्रमाणे वधूची अंगठी, जादूची कांडी हे इथे उदाहरणं दिलेली आहेत. मॅजिक आणि ब्रिडल काय आहेत? ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. द व्हर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. व्हर्ब म्हणजे काय? क्रियापद. जो शब्द क्रियेचा निर्देश करतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. व्हर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. म्हणजेच काय? क्रियेचा निर्देश करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. द वर्ड विच इज यूज टू इंडिकेट वॉट? ॲक्शन इज कॉल्ड ॲज व्हर्ब. हिअर टू रीड अँड राईट, जम्प अँड रन म्हणजेच वाचणे, लिहिणे, त्याचप्रमाणे उडी मारणे, पळणे हे त्याचे उदाहरणे आहेत. क्रियापदाची उदाहरणे आहेत. पुढे बघूया आपण. हाऊ थिंग्स आर डन, द ॲडव्हर्ब्स टेल. म्हणजे कशाप्रकारे क्रिया घडतात किंवा कशाप्रकारे बाबी घडतात किंवा कशाप्रकारे त्या केल्या जातात हे काय कोण सांगतं आपल्याला? ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे काय? क्रियाविशेषण अव्यय. ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. जसे जलदपणे, हळूपणे, वाईट रीतीने, चांगल्या रीतीने. हे काय आहेत? त्याचे उदाहरणे आहेत. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. पुढे बघूया आपण. द प्रिपोजिशन शोज द
Preposition shows relation as in the street or at the station. Preposition म्हणजे शब्दयोगी अव्यय, ज्याप्रमाणे इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्यामध्ये और ॲट द स्टेशन स्थानकामध्ये किंवा स्थानकाजवळ. म्हणजे इथं काय आहे, इन आणि ॲट काय आहे, प्रिपोजिशन आहेत. म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय इन, ऑन, ॲट, अंडर हे सर्व शब्दयोगी अव्यय आहेत. पुढे बघूया. कंजंक्शन्स जॉईन इन मेनी वेज. सेंटेन्सेस, वर्ड्स और फ्रेज अँड फ्रेज. म्हणजेच कंजंक्शन काय करतं, कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. कंजंक्शन दोन किंवा अधिक शब्दांना, त्याचप्रमाणे दोन किंवा अधिक वाक्यांना, त्याचप्रमाणे दोन किंवा अधिक शब्दसमूहांना काय करतं, जोडतं आणि त्याला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. सेंटेन्सेस, वर्ड्स, फ्रेज, फ्रेज. सेंटेन्स म्हणजे वाक्य, वर्ड्स म्हणजे शब्द, फ्रेज म्हणजे शब्दसमूह. यांना जोडण्याचं काम कोण करतं, उभयान्वयी अव्यय करत असतं. द इंटरजेक्शन क्राईज आउट हाक, आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क. बघा, इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. म्हणजे आपल्याला होणारा हर्ष, आपल्याला होणारा आनंद, त्याचप्रमाणे आपल्याला होणारा आश्चर्य, दुःख आपण काय करतो, आपल्या भावनांनी व्यक्त करतो आणि या उत्स्फूर्तपणे भावना व्यक्त करतो आपण. हार्क ही एक प्रकारची काय आहे, भावना आहे आपण व्यक्त केली. ओ, हुर्रा, अलास, हे आपल्या विविध भावनांचे दर्शन घडवणारे हे अचानक आपल्या तोंडून आलेले शब्द आहेत. तर हे काय आहे, केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे. आय नीड एन एक्सक्लेमेशन मार्क. आणि काय कशाची गरज आहे त्याला, एक्सक्लेमेशन मार्कची म्हणजे उद्गारवाचक चिन्हाची गरज आहे. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ इच ऑफ दीज मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजेच कवितेच्या माध्यमातून आपण प्रत्येक शब्दाची जात जी आहे ती शिकलेलो आहे. दिस मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. कवितेच्या माध्यमातून छान रीतीने आपण 8ही शब्दांच्या जाती शिकलेलो आहोत. आपण कोणत्या कोणत्या शब्दाच्या जाती बघितलेल्या आहे, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन या 8 शब्दांच्या जातीचा आपण अभ्यास केलेला आहे. वी हॅव स्टडीड 8 पार्ट्स ऑफ स्पीच थ्रू दिस पोएम अँड द ऑथर ऑफ दिस पोएम इज ऑथर अननोन. म्हणजे अनामिक. ऑथर काय आहे, अननोन आहे. म्हणजे कोणीही कविता लिहिलेली आहे माहीत नाही. अननोन म्हणजे काय, अनामिक. ऑथर म्हणजे लेखक. या कवितेचा कवी कोण आहे हे माहीत नाही. आता पुढे एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. अतिशय छान अशी ॲक्टिव्हिटी यामध्ये येथे आहे. बघूया आपण. द ट्री फिगर shows the different parts of speech and their examples given in the poem. Write appropriate labels in the tree figure with the help of the poem. म्हणजे कवितेच्या सहाय्यानं काय करायचं आहे, हे जे छानपैकी वृक्ष दिलेला आहे आणि यामध्ये रिकाम्या जागा ज्या दिसत आहेत तर त्या भरायच्या आहेत. आता इथं नाऊन लिहिलेलं आहे म्हणजे इथं प्रोनाऊन, इथं व्हर्ब, इथं ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, नाउन, प्रोनाउन, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, त्यानंतर इंटरजेक्शन. इथे ही एक उदाहरण दिलेलं आहे. मग इथं काय येईल, शी. वर जे दिलेलं आहे ते फील्ड, फाउंटन, जे उदाहरणं आहेत ते या हिरव्या पानामध्ये लिहायचे आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. इन दिस वे डिअर स्टुडंट्स, वी हॅव स्टडीड the poem parts of speech. I think that you have understood the poem. Please read again and again the poem and write the hard words and their meanings. I have explained the meanings of the words given in this poem. We will meet in next video. If you didn't subscribe my channel, please subscribe it and please solve this activity, solve this question and fill in the blanks given here. So thank you much dear students.